brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मी एकच मताने माझा विजय झाला. आमच्या दोघात पण खूप काटेकी टक्कर झाली आणि एका मताचं महत्व 100% आज कळालं की एक मतदान किती गरजेचं असतं. या विजयाबद्दल आनंद आहे, थोडं दुःख पण आहे. माझ्या सोबतचे दोन्ही उमेदवार थोड्या फरकाने हारले. ज्यावेळेस तिघं निवडून आला असतो खरंच त्यावेळेस जास्त आनंद झाला असतो. एक मतदानी जरी माझा पराजय झाला असता तरी परत आणखी मी चांगलं काम करून पुढच्या वेळेस आणखी मताने येण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आहे, मग तो राष्ट्रपती असो काय सामान्य नागरिक. तर त्यावेळेस आता ह्याच्यातून कळालं की बाबा एक मत सामान्य माणूस असो काय एखादा VIP, एक मत खूप महत्वाचं आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका मताने विजयी झालेल्या अपक्ष उमेदवाराची राज्यभर चर्चा सुरू आहे. सचिन गरड असं त्या अपक्ष उमेदवाराचं नाव असून त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या वडगाव कोलाटी या झेडपी गटात विजय खेचून आणलाय. अखेरच्या फेरीपर्यंत आणि पुन्हा मतमोजणी करण्यापर्यंत गेलेल्या चुरशीच्या सामन्यात शिवसेनेच्या हनुमंत भोंडवे यांचा पराभव झालाय. EVM मतांमध्ये अपक्ष उमेदवार सचिन गरड यांना 17 मतांची आघाडी मिळाली होती, परंतु टपाली मतमोजणीत त्यांना धडकी भरली, कारण शिवसेनेच्या उमेदवाराने तब्बल 16 मतांची आघाडी घेतली. परंतु EVM आणि टपाली मतं मोजून झाल्यानंतर सचिन गरड यांना 4266 तर शिवसेनेच्या हनुमंत भोंडवेंना 4265 मतं मिळाली. पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर सुद्धा निकाल तसाच राहिला. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी सचिन गरड यांना एका मताने विजयी घोषित केलं. निकाल लागल्यानंतर विजयी झालेल्या आणि पराभूत झालेल्या उमेदवारांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात. मी एकच मताने माझा विजय झाला. आमच्या दोघात पण खूप काटेकी टक्कर झाली आणि एका मताचं महत्व 100% आज कळालं की एक मतदान किती गरजेचं असतं. या विजयाबद्दल आनंद आहे, थोडं दुःख पण आहे. माझ्या सोबतचे दोन्ही उमेदवार थोड्या फरकाने हारले. ज्यावेळेस तिघं निवडून आला असतो खरंच त्यावेळेस जास्त आनंद झाला असतो. एक मताची किंमत म्हणजे आता सर्वांसमोरच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आपल्याला दिली त्याच्यात सांगितलेलं आहे का प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आहे, मग तो राष्ट्रपती असो काय सामान्य नागरिक. तर त्यावेळेस आता ह्याच्यातून कळालं की बाबा एक मत सामान्य माणूस असो काय एखादा VIP, एक मत खूप महत्वाचं आहे. मी सर्व मतदाराचे आभार मानतो. निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये मतदार राजा जो काय निर्णय घेतो तो सगळ्यांनी मान्य करणं सगळ्यांना कंपल्सरी आहे. त्यामुळं एक मतदानी जरी माझा पराजय झाला असला तरी परत आणखी मी चांगलं काम करून पुढच्या वेळेस आणखी मताने येण्याचा प्रयत्न करेन. फेरमतमोजणी सुद्धा कुठलेही आकडे बदलले नाही आणि मला ते मान्य आहे. त्यामुळं त्याच्यावर बोलण्यासारखं काही नाही, जास्त विशेष काही गोष्ट नाही आहे. परंतु एका मतानं हरणं ही एक गोष्ट सगळ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरेल की एका मतदाराला सुद्धा आपण गमावलं नाही पाहिजे किंवा एका मताकडे सुद्धा दुर्लक्ष केलं नाही पाहिजे आणि त्या पद्धतीने निवडणुका लढवल्या पाहिजे असं सर्वांना मेसेज जाईल आणि सर्वजण